गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे गावाकडचा ब्लॉग 3 आणि सकाळी ब्रश केला, उठलो आणि आज किचनमध्ये जाऊन पहिले आरेवीरसाठी टोमॅटो पास्ता बनवला. मग काय, नंतर पडलेली नाश्त्याची भांडी साफ केली. आपला स्वॅग कमी नाही झाला पाहिजे, काहीही असू, कुठेही असू, कसंही असू. तर नाश्त्याची भांडी क्लीन केल्याच्या नंतर मम्मी बोलल्या चला थोडा फेरफटका मारून येऊ गावामध्ये. तर काय, बाहेर गेलो तर एवढं कडक ऊन. मग लक्षात आलं, अरे आज तर खूपच उशीर झाला उठायला. आणि हे पप्पांनी आणलेले फ्रूट संपवायचं आज टार्गेट आहे. ह्या पापड्याही आज तळायच्या आहेत. मस्त मस्त गरमागरम दूध पिले. पास्ता झाल्याच्यानंतर आरेवीरलाही थोडं ग्लास भरून दूध दिल्याच्या नंतर काल मॅरिनेट केलेलं हे चिकन आहे, हे दुपारी जेवणामध्ये बनवायचं आहे. व्हॉट आर यू डुईंग आरेवीर? हे बघा. ओके ओके ओके, पुट इट बॅक. जा ठेवून ये तुझी बॅग. मी देते तुला एक मायक्रोफोन देते, त्याला मायक्रोफोन पाहिजे आहे. आणि दिवसभर हा त्याच्या बॅगशी असा आईस्क्रीम ट्रक खेळत असतो. तर गाईज हे बघा, हे घरी बनवलेल्या पॉन्डमध्ये आलेले लोटस फ्लावर्स आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर ग्रीनरी मेंटेन आहे इथे. तसं तर माझ्या सासूबाईंना हे गार्डनिंगची खूप आवड आहे आणि इथे होत आहे उन्हाळी काम हे आमच्या इकडे बीड साईडलाही खूप होतं. माझी आई, आम्ही पण लहानपणी असं कुरडया, पापड्या, बटाट्याचे चिप्स वगैरे सगळं काही बनवायचो. ही वर्षभराची स्टॉकिंग आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आहेत थोड्याशा नाचणीच्या पापड्या, तांदळाच्या पापड्या, लसूण मिक्स आहे त्याच्यात काही पापड्यांमध्ये, कोथिंबीर आहे आणि मी आता खाली जात आहे. काय करताय मम्मी? मी लोणी बनवते आहे. 8 दिवसाच्या शाईचं लोणी काढते आणि त्याचं तूप बनवणार आहे. अच्छा, म्हशीचं दुधाचं हे लोणी आहे का? हा, हे लोणी. आता मग ह्याला कडून आपण याच्यामध्ये वेलची किंवा खाऊचं पान टाकून ह्याचं तूप बनणार. अरे वा, किती तूप बनेल ह्याचं? कमीत कमी 1/2 किलो तरी बनायला. अरे वा, आरेवीर के लिए देसी घी बनाया जा रहा है. गाईज, हा होता गावाकडचा ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.